नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तनुश्री मूवीज प्रस्तुत टी विथ स्टार या आपल्या कार्यक्रमात. तर आजचे प्रमुख पाहुणे आपले आहेत कोल्हार भगवतीपूर इथले प्रसिद्ध कलाकार महेशराव लोखंडे. तर चला आपण स्वागत करूया महेशराव लोखंडे यांचं. नमस्कार सर. नमस्ते. आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी अभिनेता महेश लोखंडे, राहणार कोल्हार बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. तर महेशरावजी, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. मला सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं की आपण किती वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात आणि आतापर्यंत तुम्ही केलेले चित्रपट कोणते कोणते? मी 1 वर्षापासून या चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि माझा पहिला चित्रपट हा हिंदी चित्रपट ब्लॅक पॉलिसी, आणि दुसरा ट्रायंगल, आणि तिसरा डबल क्रॉस. आणि डबल क्रॉस चित्रपटाचे डिरेक्टर स्वतः आपण आहात सर. तर पहिल्या चित्रपटात जे तुम्ही काम केलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्यात आणि काय अनुभव आला तो सांगा. सदर ह्या चित्रपटामध्ये खूप स्ट्रगल होतं. नवीन असल्यामुळं काही गोष्टी मी चुकायचो आणि काही गोष्टीत मग चुकल्यामुळं त्या काही गोष्टी समजून घेऊन मी त्या प्रकारे अभिनय केला. तुम्हाला या चित्रपट सृष्टीमध्ये यावं असं कधी आणि का वाटलं? सदर या चित्रपट सृष्टीत येण्याचा माझा काही मानसच नव्हता. सदर मी योगायोगाने ह्या सृष्टीमध्ये आलो आणि मी रिक्षा चालवणारा व्यक्ती आहे आणि रिक्षामध्ये पॅसेंजर भरून इकडून तिकडून जात राहतो. त्याच्यामध्येच मी सदर एका फोटो स्टुडिओवर उभा असताना मला एक प्रसाद आवटी सर आणि आकाश हळणोर सर हे भेटले होते. त्यांनी बघितलं मला, माझी रिक्षा बघितली, त्यामुळे मग मी या सृष्टीमध्ये आलो. आणि पहिला चित्रपट मला शिर्डी साईबाबांच्या नगरीमध्ये मिळाला, ब्लॅक पॉलिसी, आणि त्याच्यातूनच मी पुढे आता चालूच आहे. 1, 2, 3 आता 5-6 चित्रपट अजून पेंडिंग आहे. सदर हे होत राहतील. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, त्यांचं उपजीविका ही रिक्षावर चालत आहे आणि त्यातही ते आपला छंद पण जोपासतात. त्यांचे आतापर्यंत 3 ते 4 चित्रपट झालेले आहेत. माझ्यासोबतही त्यांनी डबल क्रॉस नावाचा चित्रपट केला, त्याच्यातही उत्कृष्ट कलावंत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सर, कसं वाटतं तुम्हाला या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असताना? काय वाटतं, कसा आनंद व्यक्त करा? आनंद चांगला आहे, कारण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चांगले चांगले कलाकार घडत आहेत आणि नवीन नवीनला चान्स भेटतो, हीच मोलाची गोष्ट आहे. आणि आता नवीन चित्रपट येतोय आमचा ट्रायंगल. हा मराठी चित्रपट सृष्टी हातरून टाकणारा पिक्चर आहे. ऍक्शन, पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. वा, छान. म्हणजे अहिल्यानगर जिल्हा हे कलेचं माहेरघरच म्हणावं लागेल. अलीकडे इथे चांगले चांगले चित्रपट नवीन निर्माण होत आहे. त्याच्यामध्ये ट्रायंगल हो, हा एक वेगळा विषय घेऊन याचे दिग्दर्शक विकी सरवंशी आणि निर्माते सुखदेव आढाव काका हे आहेत आणि या चित्रपटात यांनी मोलाची भूमिका केलेली आहे. म्हणजे अहिल्यानगरमध्ये नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी मिळत आहे. एकीकडे आपण बघतो काही कलाकारांना संधीच मिळत नाही, ते घरच्या घरी प्रॅक्टिस करतात, मुंबईला जाऊन स्ट्रगल करतात, पण अलीकडे कोणी चान्स देईल का, कोणी संधी देईल का याची ती वाट पाहत असतात. त्या इकडे तो डायरेक्ट चान्स यांना तो मिळाला आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. त्यांना कोणीतरी फोटोग्राफरच्या दुकानावर बघितलं आणि त्यांच्या उंचीवरून, त्यांच्या शरीरयष्टीवरून, त्यांच्या लुकवरून त्यांची पसंती केली गेली. सर, आता लेटेस्ट मध्ये जो तुमचा ट्रायंगल आहे त्याच्यात तुमची काय भूमिका होती ते सांग. माझी त्याच्यामध्ये विलनची भूमिका आहे. कशावर आधारित आहे तो चित्रपट? हा चित्रपट आपला हेरगिरी देशात संदर्भामधील काही कागदपत्र चोरी जातात या संदर्भात चित्रपट आहे. अच्छा, पहा, नवीनच विषय आहे आणि खरंच लोखंडे साहेबांचं कौतुक करावं लागेल. एकीकडे रिक्षा चालवून ते आपली उपजीविका भागवतात आणि एकीकडे या क्षेत्रातही ते वेळ देतात. सर, या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून सपोर्ट मिळत होता का? हो, मिळत होता. कारण आपण जर बघितलं तर बहुतांशी असं होतं की बऱ्याचशा कलाकारांना आपल्या घरातून सपोर्ट मिळत नाही.
त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही, तसं काही तुमच्या संदर्भात घडले? नाही, तसं काही नाही. कारण आता आपल्याला पुढं जायचं म्हटल्यावर घरच्यांची पण माझ्या मागे ठामपणे उभे राहतात माझ्या घरचे. त्याच्यामुळे काही अडचणच येत नाही. आता मी अक्षरशः आता पहिला चित्रपट माझा येणार आहे आणि तो आनंद वेगळाच असेल माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या गावासाठी, तालुका आणि जिल्ह्यासाठी. महाराष्ट्रामध्ये इतका सुंदर आणि सुपरस्टार पिक्चर होणार आहे. पहिला चित्रपट हा. बघा, सरांचा आनंदच सांगतोय तो हं. चित्रपट किती सुंदर आणि छान होणार आहे. सर, मला अजून एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा होता, की अहिल्यानगरमध्येच बरेचसे नवीन कलावंत या क्षेत्रात येण्याचं स्वप्न पाहतात, हं. पण त्यांची फसवणूक वगैरे होते. तर तुम्ही नवीन येणाऱ्या कलावंतांसाठी काय सांगाल? नाही, सल्ला असा देणार का कलाकारांनी चांगली ऍक्टिंग वगैरे करावी आणि आपल्यातले गुण हे त्या कॅमेऱ्यासमोर निश्चितपणे दाखवले गेले पाहिजे, तरच तुम्हाला सक्सेस हा मिळेल. तुमच्या डबल क्रॉस असेल किंवा ट्रायंगल असेल किंवा ब्लॅक पॉलिसी असेल, या चित्रपटात काही गमती जमती झाल्या असतील तर तो अनुभव आमच्या प्रेक्षकांसमोर मांडा. गमती जमती तर चांगल्या झालेल्या आहे. आता तुम्हीच होते तर आता गंमतच यायची साहेब. नाही, ते आहे, पण असा एखादा अनुभव तुम्हाला प्रेक्षकांसमोर मांडावा वाटला तर ते मनातला अनुभव तुम्ही सांगू शकता. एक सीन होता हिंदी चित्रपटामध्ये का ब्लॅक पॉलिसी हा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये कमलेश सावंत सर दृश्यम मधले गायतोंडे यांच्या बाबतीत घडलेली घटना का फुल पाऊस चालू होता आणि आमचा सीन होता फाईट सीन कमलेश सरांचा आणि गौरव गुंजाळ सर आहेत त्यांच्या संग फाईट सीन होता. त्याच्यामध्ये त्यांच्या पायाला इतकं मोठं दुखापत झालेली होती तरी त्यांनी त्या टायमिंगला तो सीन काढण्यासाठी खूप अशी मेहनत घेतलेली होती आणि खूप मोठा स्ट्रगल घेतला होता आणि त्या संदर्भात मी त्यांच्या संग होतो आणि मग मी त्यांना ते दुखत असताना एवढ्या पावसामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आमच्या कोलारमध्ये एक्सरे काढला आणि त्याच्यावर उपचार केले, दवाखाना केला आणि डॉक्टरांनी गोळ्या औषध देऊन मग सरांना परत सीनवर आणलं गेलं आणि तिथून पुढं आमचं हे चालू झालं सीन. म्हणजे बघा, आपण ज्या चित्रपटामध्ये काम करतो त्याच्यात बरेचसे कमर्शियल आर्टिस्ट असतात, जसे कमलेश दादा सावंत आहे, तर त्यांच्यापासून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण सेटवर कसं वागावं. नाहीतर अलीकडे काय होतं की नवोदित कलावंतांनी छोटस जरी काम केलं तर त्यांच्या डोक्यात हवा निघून जाते, बरोबर. ते सेटवर जास्त चांगलं वावरत नाही, इतर सहकलावंताशी व्यवस्थित वागत नाही, त्यांच्याशी भांडणं वगैरे करतात. तर आपण सेटवर, शूटिंगच्या सेटवर कसं वावर करावा याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कमलेश दादा सावंत. तुमचं खरंच नशीब चांगलं की तुम्ही एक दिग्गज कलाकारासोबत काम केलं. हो, बरोबर. धन्यवाद. ट्रँगल चित्रपटामध्ये असा भयंकर अनुभव आला मला का शूट सुरू असताना माझे सहकलाकार आहेत त्यांची लात माझ्या बरगडीमध्ये लागली आणि माझ्या हातातलं साहित्य त्यांच्या हातावर लागला. त्यांचा हात सुजला, माझी बरगडी सुजली आणि मी काय करू, ते सीन रिटेक होत होतात मला हे लागल्यामुळं. मग मी काय केलं, म्हटलं ही संधी तुला पुन्हा पुन्हा नाही. इतका मोठा चित्रपट, त्याच्यामध्ये इतकी मोठी भूमिका. मग त्यामुळं मग मी काय केलं, या संधीचं सोनं करण्याचं ठरवलं. इतकं दुखत असताना तरी मी तो सीन पूर्ण क्लिअर केला आणि ते शूट पूर्ण केलं. हां, या कार्याची दखल म्हणून मला मग अभिनेते सुनील पाटील सर यांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये मला महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि त्या पुरस्कारामुळे मला अनेक चित्रपटामध्ये संधी उपलब्ध झाली आहे. आता मला हे सांगा की लोक अलीकडे म्हणतात की मराठी चित्रपट सृष्टी चालत नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, चालत त्या प्रकारे डिरेक्टर घडले पाहिजे आणि कलाकारांना त्यांनी वाव दिला पाहिजे. कुठं चुकतात ती गोष्ट त्यांना समजून पुन्हा करून घेणे हा डिरेक्टरचं काम आहे आणि त्याच्यातूनच नवीन नवीन महाराष्ट्रीयन कलाकार घडणार आहे. तुमचं
ब्लॅक पॉलिसी मध्ये गुन्हेगाराची भूमिका होती, गुंड गुंड हो. कॅरेक्टर तुम्हाला होतं. तर डबल क्रॉस मध्ये तुमचं कॅरेक्टर काय होतं? डबल क्रॉस मध्ये मी पीएच्या भूमिकामध्ये होतो. आपले शिवाजी खंडारकर सरांचा पीए म्हणून मी होतो त्याच्यात. काय अनुभव आहे तुमचा? अनुभव दांडगा आहे. अनुभव म्हणजे खूप मोठा अनुभव. कारण पहिल्यांदाच इतकी मोठी स्क्रिप्ट मिळाली. 30 पानाची स्क्रिप्ट होती सर. आणि त्यामध्ये खूप गोष्टी चुकला गेलो मी. पण तुम्ही त्या गोष्टी मला समजून सांगितल्या आणि त्याच्यातून मी चांगला घडत गेलो. नाही, आता डायरेक्टर या नात्याने जडणघडण घडत असताना कधी चांगले सल्ले देणं, हो, कधी प्रेमाने सांगणं, कधी ओरडणं हे बरोबर. येतच. आणि त्यात तुम्ही त्या सूचनांचं पालन करत गेला, हो. म्हणून तुम्ही घडला. बरोबर. काय असतं की शूटिंग हा 14-15 दिवसाचा एक शेड्यूल असतं. त्या शेड्यूल पर्यंतच आपण एकत्र असतो. नंतर तुम्ही तुमच्या घरी जातात, मी माझ्या घरी जात असतो. पण ती कलाकृती उच्च दर्जाची व्हावी यासाठी आपण ते हो, करत बरोबर. असतो. निर्मात्यांनी आपल्याला पैसे दिलेले असतात. निर्माता जगला तर आपण जगू, आपण जगू. असं आहे. भविष्यात तुमचे आगामी येणारे चित्रपट कोणते कोणते? माळरानातील पेटी हा तुषार बर्डे सर यांचा वेब सिरीज आहे आणि यामध्ये मला चांगली भूमिका मिळाली आहे आणि ती मी करत आहे. त्या व्यतिरिक्त मला कोरडी हळद, संगमनेरचे ॲडव्होकेट गांडोळे साहेब यांचा नवीन मराठी चित्रपट येत आहे, त्यामध्ये संधी आहे. आणि भरपूर असे 7-8 चित्रपट आहे, याच्यामध्ये संधी मिळाली आहे आणि ती मी चांगल्या प्रकारे करणार आहे. आता ब्लॅक पॉलिसी आहे, डबल क्रॉस आणि पहिला चित्रपट येतोय हा ट्रँगल. तर प्रेक्षकांनो, ट्रँगल ह्या नावाचा मराठी चित्रपट त्यांचा येत आहे या महिन्यामध्ये. तर तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद द्या, ही विनंती. सर, माझा तुमच्यासाठी पुढील प्रश्न असा आहे की या क्षेत्रात काम करत असताना तुमच्या कुठल्या कुठल्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं? माझ्या मित्रमंडळींनी खूप सहकार्य केलं. माझे मित्र कोल्हारचे प्रवरा कारखान्याचे स्वप्नील निबे आहे संचालक, अजित मोरे आहेत, प्रमोद गायकवाड, रमेश बुरुडे, संतोष धानापुडे, ज्ञानेश्वर गुजर, दत्तू देशमाने, इतर सारे खूप माझा मित्र मोठा परिवार आहे का ते सांगायचंच कमी पडेल एवढे आहेत. त्या चित्रपट क्षेत्रामध्ये काम करत असताना कधीतरी असा प्रसंग आला असेल की तुम्हाला तिथे खूप वाईट वाटलं किंवा दुःख वाटलं, तर तो अनुभव सांगा. वाईट असं व्हायचं का काही काही वेळेस सेटवर जेवण संपायचं, त्यामुळं काही कलाकार उपाशी राहायचे. मग त्याच्यामध्येच काही आमचा याच्यावर डबल क्रॉसमध्ये काही काही वेळेस जेवण संपायचं आमचं, तरी आमचे निर्माता सर टपाटपा जाऊन घेऊन यायचे. मग त्या कलाकारांची भूक मिटवायचे. हेच मग ते अनुभव, काही दुःख काही आनंद असं होत. भविष्यामध्ये तुम्ही पूर्ण वेळ या क्षेत्रात काम करणार आहात का? नाही, जशा जशा संधी येणार त्याप्रमाणे मी स्ट्रगल करणार आणि चित्रपटामध्ये जी मला चांगली कोणती संधी मिळो त्याचं मी संधीचं सोनच करणार. नाही, अजून इथून पुढे आलेले आहे 2-4 ऑफर. मग आता ते हे चित्रपट पूर्ण झाल्याशिवाय तिकडे जाऊ शकत नाही. एकदम आनंद वाटलं, घरच्या सारखे तुम्ही असल्यावर आम्हाला कुठेही टेन्शन येत नाही. तुम्ही असे का माणसं घडवणारे व्यक्ती भेटले आम्हाला. नाही, खरंच मनापासून सांगतो, काही गोष्टी मला येत नव्हत्या, पण तुम्ही आवर्जून समजून सांगितलं. त्या गोष्टी मी कुठं चुकत होतो ते चुका सुधारून घेऊन त्या गोष्टीत मी चांगल्यापणे अभ्यास केला आणि तिथून मी घडत चाललो. काय असतं मित्रांनो, कलाकार आणि दिग्दर्शक हे नातं असं असतं की एका कलाकाराला दिग्दर्शकाची गरज असते आणि दिग्दर्शकही हा कलाकारांवर अवलंबून असतो. एकटा दिग्दर्शक काही करू शकत नाही किंवा एकटा कलाकार काही करू शकत नाही. ओव्हरऑल ही टेक्निकल टीम धरून सर्व सर्व एक टीम असते. टीमनी ते काम करावं लागतं. ते काम करत असताना प्रत्येक माणसावर बारकाईने लक्ष देऊन त्याची जडणघडण करावी लागते आणि त्यांना सांभाळून घ्यावे लागते. हे महत्वाचं आहे. लोखंडे सर हे थोडंसं बोलताना अडखळतात आहे, कारण त्यांची पहिलीच मुलाखत आपल्या चॅनलवर आपण घेत आहोत. त्यांचा पहिलाच अनुभव आहे. पण त्यांचं काम एक कलावंत म्हणून मी जवळून बघितलेलं आहे.
मित्रांनो, आपल्या कार्यक्रमामध्ये असेच आपण असंख्य नवोदित कलाकारांना सुद्धा आमंत्रित करणार आहोत. कारण त्यांची या निमित्ताने बाकीच्या दिग्दर्शक असेल, लेखक असेल यांच्याशी ओळख होईल. आणि हा प्लॅटफॉर्म त्यासाठीच बनवला गेला आहे, की आपण एकाच छताखाली दिग्दर्शक, लेखक, रायटर, कोरिओग्राफर, फाईट मास्टर, कलाकार हे सर्व एकत्र येतील. तुम्हाला जर भविष्यात कलावंत म्हणून जर लोखंडे साहेब किंवा हवे असेल, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ते कोलार भगवतीपूर येथे राहतात. त्यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिहिणारच आहोत. सर, तुमच्या ट्रायंगल चित्रपटाबद्दल काय सांगाल? ट्रायंगल बद्दल असं सांगणार का हा दक्षिणात्य चित्रपट जसे निघतात का त्याच्याहून चांगला असा प्रकारे हा महाराष्ट्रातील पहिला स्पाय थ्रिलर पिक्चर आहे. आणि हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने हा चित्रपट गृहात जाऊन पाहावा मी विनंती करतो. आणि अहिल्यानगरमधून चांगले चांगले कलाकार यामधून घेतलेले आहेत. आणि हा चित्रपट बनवताना खूप अडथळे आले, खूप अडचणी आलात, पण त्या अडचणीवर आमच्या डिरेक्टर सर, निर्माता सर यांनी मात करून हा चित्रपट यशस्वी प्रकारे बनवलेला आहे. आणि चित्रपटगृहामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा पडद्यावर कसा दिसल याचं मी काही सांगू शकत नाही, पण तुम्ही बघा, हा आवर्जून इतका चांगला दिसल पिक्चर तुम्हाला, एवढं मी सांगू शकतो. नक्कीच नक्कीच नक्कीच, छान. तर प्रेक्षकांनो, येत्या महिन्यामध्ये ट्रायंगल या नावाचा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे. तुम्ही तो आवर्जून पाहावा आणि आपल्या माणसांना मोठं करावं. अहिल्यानगरच्या मातीत बनलेला हा चित्रपट हा ऍक्शन पट आहे. याचे दिग्दर्शक आहे विक्की सूर्यवंशी सर आणि निर्माते आहेत सुखदेव आडाव. तर आपण त्याला खूप चांगली पसंती द्या. याचा ट्रेलर युट्यूबला उपलब्ध आहे, तो बघा, तो पण व्हायरल करा आणि याला उत्तम उत्तम असा प्रतिसाद द्या, जेणेकरून यांना या प्रेरणेने, या ऊर्जेने पुन्हा नवीन चित्रपट करण्याची एक संधी मिळेल आणि एक प्रेरणा मिळेल. तर महेश सर, तुम्हाला आमच्या या कार्यक्रमातून कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि तुम्ही या कार्यक्रमात बोलावलं, मी तुमचा आभारी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही अहिल्यानगर, महाराष्ट्रातून अहिल्यानगरमधून तुम्ही येतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही निर्माता असो, दिग्दर्शक असो किंवा कलाकार असो, या लोक कॅमेरामन असो, ह्या लोकांना तुम्ही एकत्रितपणे अहिल्यानगरमध्ये मधील शिर्डीमध्ये तुम्ही या प्लॅटफॉर्म बोलवलं आहे, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन तुमचं सर. आणि याच्यातून नवीन नवीन कलाकार कसे घडले जातील ही तुमची अभिनव करणारी गोष्ट आहे. नक्कीच सर, आमच्या कार्यक्रमाचा मूळ हेतूच आहे, प्रेक्षकांनो, नवोदित कलाकार असो किंवा जुने कलाकार असो, तंत्रज्ञ असो किंवा डायरेक्टर असो किंवा रायटर असो, सगळ्यांना जोडण्याचा महत्वाचा दुवा म्हणजे आमचा तनुश्री मूवीज प्रस्तुत टी विथ स्टार हा कार्यक्रम आहे. तुम्हाला कलाकार पाहिजेत, चॅनलला सर्च करा. तुम्हाला दिग्दर्शक पाहिजेत, चॅनलला सर्च करा. सर्व माहिती तुम्हाला एकाच या चॅनलच्या माध्यमातून पुरवली जाईल आणि उपलब्ध राहील. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या भावी ट्रायंगल चित्रपटासाठी आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. तर सर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि तनुश्री मूवीज प्रस्तुत टी विथ स्टार या टीमकडून तुमचा हा छोटासा सत्कार. धन्यवाद. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी अग्रगण्य कंपनी कालांश यांच्यातर्फे हे हेल्दी गिफ्ट. धन्यवाद सर.